नमस्कार. 30 डे हॅबिट बिल्डिंग प्लॅन फॅट टू फिट डे 20 सवय 20 फिटनेससाठी ट्रॅकिंग करा म्हणजेच मोजमाप ठेवा. तुम्ही किती फिट आहात हे जाणून घ्यायचंय तर मग अंदाजावर नाही ट्रॅकिंगवर चला. हो, तेच मोजमाप, जसे की वजन, इंचेस, कमरेचा घेर, मील, एक्झरसाइज, फॅट पर्सेंटेज इत्यादी. काही लोक म्हणतात माझा अंदाज भारी आहे, मी खात नाही तेव्हा माझं वजन कमी होतं. हो, पण वजनदार अंदाजानं काहीच होत नाही. ट्रॅकिंग नसेल तर मात्र बॅलन्स बिघडतो. ट्रॅकिंग का गरजेचं आहे? वजनाचं ट्रॅकिंग, कारण वजन काट्यावरच उभारल्यावर आपल्याला खरा रियालिटी चेक मिळतो. कधी कधी तर वाटतं हा वजन काटा बंद पडलेलाच बरा. इंचेस मोजा, कारण वेट कमी होईलच असं नाही, परंतु शेप बदलेल. इंचेस लॉस जास्ती महत्वाचा वजनापेक्षा. कमरेचा घेर आपलं फॅट लपवतो, पण बेल्ट आणि कपड्याचं फिटिंग सांगतच खरी सच्चाई. मील ट्रॅकिंग, कारण आपण थोडंच खाल्लं होतं असं म्हणतो, परंतु 5 बिस्किट, 2 चमचे शेव, 2 चहा मात्र विसरतो. ट्रॅकिंग ॲप वापरा, चूक झाली तरी ती कमीत कमी लक्षात येईल. एक्झरसाइज ट्रॅकिंग का? जर तुम्ही वर्कआउट केलं पण त्याचा लॉगच ठेवला नाही तर ते असं होईल, अभ्यास केला पण वही मात्र घरीच विसरली. वर्कआउट जर्नल ठेवा, त्यामुळे कन्सिस्टन्सी आणि प्रोग्रेस दोन्ही दिसतील. फॅट पर्सेंटेज, वेट कमी होतंय पण मसल लॉस होतंय की फॅट लॉस होतंय हे मात्र समजत नाही. फॅट पर्सेंटेज सांगतो तुमचा फिटनेसचा पर्सेंट. ट्रॅकिंग इज इक्वल टू अक्कल प्लस ॲक्शन प्लस अकाउंटेबिलिटी. आणि हो, ट्रॅकिंग केल्यानं गिल्ट नाही वाटत, क्लॅरिटी मिळते. शेवट काय, तर जे ट्रॅक कराल तेच ट्रान्सफॉर्म होतं. ट्रॅकिंग म्हणजे तोच तर आहे आपला रोड मॅप. मी दररोज सांगते टिक करा, तेही ट्रॅकिंगच आहे. 30 डे हॅबिट बिल्डिंग प्लॅनमध्ये तुमचे किती टिक झाले ते नक्की चेक करा. तर चला ट्रॅकवर या, आपल्या फिटनेसच्या ट्रॅकवरच राहा. तुम्ही काय ट्रॅक करता, वजन की कमरेचा घेर? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सायन्स बेस्ड टिप्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शन चेक करा. उद्या भेटू नवीन सवयीसोबत. तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा. डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.